हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मे हॅवचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण मेचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते शिकलो. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तर सर्वात आधी मे हॅवचा उपयोग हा केव्हा करायचा ते आपण बघू. तर एखादी क्रिया किंवा एखादे काम, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की एखादे काम कदाचित झाले असेल, आता हे काम कदाचित झाले असेल अशी शक्यता आपण व्यक्त करतो. तर अशा वेळेस काय करायचं, इंग्रजी बोलताना मे हॅवचा उपयोग हा करायचा असतो. मग आता जेव्हा आपण इंग्रजीत मे हॅवचा उपयोग करतो तेव्हा मग इंग्रजीतील त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण बघू. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, यालाच आपण मराठीतून कर्ता म्हणतो. त्यानंतर घ्यायचं असते मे हॅव आणि त्यानंतर घ्यायचं असते V3 म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप. आणि त्यानंतर घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, ज्यालाच आपण कर्म म्हणतो. किंवा ऑब्जेक्ट नसेल किंवा ऑब्जेक्ट नंतर राहिलेले जर शब्द असतील तर ते शब्द मग ऑब्जेक्ट नंतर घ्यायचे, किंवा ऑब्जेक्ट नसेल तर मग V3 नंतर डायरेक्ट तुम्हाला इथे राहिलेले शब्द हे घ्यायचे असतात. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये याची रचना असणार आहे. तर इथे बघा, रोजच्या जीवनातील काही वाक्य जे आपण बोलत असतो ती मी इथे मराठीतून लिहिलेली आहेत आणि या मराठी वाक्यांचेच आता आपण मे हॅवचा उपयोग करून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. तर इथे बघा, सर्वात आधी फर्स्ट सेंटेन्स आहे की तो तेथे गेला असावा. बघा, अशा प्रकारचं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की तो तेथे गेला असावा. म्हणजेच इथे काय केलेलं आहे की शक्यता व्यक्त केलेली आहे. आपल्याला माहिती नाही आहे, नक्की माहिती नाही आहे, पण आपण शक्यता सांगतोय की तो तेथे गेला असावा. मग अशा वेळेला काय इंग्रजीमध्ये बोलताना मे हॅवचा उपयोग हा करायचा असतो. मग इथे आपण रचनेनुसार या वाक्याचे आता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू. सर्वात आधी काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. कर्ता आहे तो, मग तोसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो ही. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, मे हॅव. मे हॅव घ्यायचं आहे. असावा, शक्यता दाखवलेली आहे, त्यामुळे आपण इथे काय वापरणार आहोत, मे हॅव. ही मे हॅव. नंतर आपल्याला घ्यायचं आहे V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप. मग त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथलं क्रियापद माहिती पाहिजे. क्रियापद आहे गेला, म्हणजेच आपण जाणे असं त्याला म्हणतो. मग त्यासाठी आपण इंग्रजीत गो हा शब्द वापरतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे. मग गो हे पहिलं रूप आहे, त्यानंतर वेंट हे दुसरं रूप आहे आणि गॉन हे तिसरं रूप आहे. बघा, ही मे हॅव गॉन. तो गेला असावा. कुठे गेला असावा तर तेथे, म्हणजे काही ठिकाण असेल तर ठिकाणी आपण इथे उल्लेख करू शकतो. एखाद्या सिटीचं नाव तुम्ही घेऊ शकता की तो तिथे गेला असावा, तो मुंबईला गेला असावा, किंवा इथे तेथे लिहिलेलं आहे म्हणून आपण तेथेसाठी आपण इथे कोणता शब्द इंग्रजीत वापरतो, देअर. बघा, ही मे हॅव गॉन देअर. तो तेथे गेला असावा किंवा तो मुंबईला गेला असावा. ही मे हॅव गॉन टू मुंबई. अशा प्रकारे मग तुम्ही इथे बदल करू शकता. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, तो त्या परीक्षेत नापास झाला असावा. बघा, एखाद्याचा चेहरा बघून आपल्याला कळतं, रिझल्ट लागलेला असेल आणि त्याचा चेहरा आपल्याला कळतो, मग आपण काय म्हणतो, तो त्या परीक्षेत बहुधा नापास झाला असावा. मग आता या वाक्याचं इंग्रजीत आपण ट्रान्सलेशन करू. सर्वात आधी त्या सब्जेक्ट कोणता आहे, तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत वापरतो ही. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, मे हॅव, म्हणून आपण इथे घेणार आहोत ही मे हॅव. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे तिसरे रूप V3 फॉर्म. मग इथे काय आहे, नापास झाला म्हणजेच नापास होणे, त्यासाठी आपण फेल हा शब्द वापरतो. मग त्याचं तिसरं रूप आहे फेल्ड. बघा, ही मे हॅव फेल्ड. तो नापास झाला असावा. कशामध्ये, ऑब्जेक्ट काय आहे इथे दिलेलं आहे की त्या परीक्षेत किंवा त्या परीक्षेमध्ये. अशा प्रकारे हे शब्द आहेत किंवा वाक्य आहे त्या परीक्षेमध्ये, म्हणून आपण इथे घेणार आहोत इन. त्यासाठी आपण इन दॅट एक्झाम किंवा एक्झामिनेशन असं लिहिलं तरी चालेल. मी इथे एक्झाम लिहिणार आहे, तुम्ही इथे एक्झामिनेशन पण म्हणू शकता. ही मे हॅव फेल्ड इन दॅट एक्झामिनेशन और ही मे हॅव फेल्ड इन दॅट एक्झाम. म्हणजे इथे शक्यता वर्तवलेली आहे की असं झालेलं असेल, म्हणून आपण इथे मे हॅवचा उपयोग करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट बघा, चोरांनी या खिडकीतून प्रवेश केला असावा. बघा, अशा प्रकारचं वाक्यही आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. एखाद्याकडे चोरी झाली आणि आपण तिथे गेलो तर बोलत असतात काही की चोरांनी बहुतेक या खिडकीतून प्रवेश केला असावा.
मग आता अशा प्रकारचं केला असावा, झालं असावं, अशा प्रकारचं शब्द जर शेवटी असले तर अशा वेळेला तुम्ही कशाचा वापर करणार, तर मे हॅवचा वापर करून इंग्रजीत वाक्य तयार करायचं आहे. बघा आता मग इथे सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे इथे, चोरांनी. मग आता इथे प्लुरल आहे, चोरसाठी आपण थीफ हा शब्द वापरतो. आता इथे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे, म्हणून आपण इथे थ्यूज घेणार आहोत. म्हणून इथे ते येणार आहे द थ्यूज. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, मे हॅव, शक्यता दाखवण्यासाठी मे हॅव. नंतर आपल्याला V3 फॉर्म घ्यायचा आहे, क्रियापद आहे, प्रवेश केला म्हणजेच प्रवेश करणे हे मूळ क्रियापद आहे. मग प्रवेश करणे यासाठी एंटर हा शब्द आपण वापरत असतो. मग आता याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे, ते आहे एंटर्ड. बघा ENTERED, एंटर्ड म्हणजेच काय, प्रवेश केला. द थ्यूज मे हॅव एंटर्ड. मग आता आपल्याला काय दिलं आहे, या खिडकीतून किंवा या खिडकीमधून असं आपण म्हणत असतो, या खिडकीमधून किंवा या खिडकीतून. म्हणून आपण थ्रू हा शब्द हे प्रिपोजिशन वापरणार आहोत, थ्रू. या म्हणून इथे घेणार आहोत थ्रू धिस विंडो. विंडो म्हणजेच काय, तर खिडकी, म्हणून आपण इथे घेणार आहोत विंडो. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. द थ्यूज म्हणजे चोरांनी, मे हॅव केला असावा, एंटर्ड प्रवेश केला असावा, प्रवेशसाठी एंटर्ड, आणि या खिडकीतून किंवा या खिडकीमधून म्हणून आपण थ्रू धिस विंडो असं इथे घेतलेलं आहे. आता इथे बघा नेक्स्ट सेंटेन्स बघा, कोणीतरी या प्राण्याला मारले असावे. बघा अशा प्रकारचं वाक्यसुद्धा आपण बऱ्याच वेळेला एखादा डॉग दिसला, एखादा प्राणी कोणता दिसला तर आपण काय म्हणतो की याला कोणीतरी मारलं असावं, म्हणजे असं बोलत असतो आपण. मग आता हे वाक्य इंग्रजीतून कसं बोलणार, तर कोणीतरी हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, मग त्यासाठी आपण इंग्रजीतून समवन वापरतो शब्द, म्हणून आपण इथे घेणार आहोत समवन. त्यानंतर आपल्याला मे हॅवचा उपयोग करायचा आहे. हे लक्षात घ्यायचं की कर्त्यानंतर डायरेक्ट लगेच काय कशाचा वापर करायचा, मे हॅवचा. समवन मे हॅव. आता मारले म्हणजेच मारणे हे मूळ क्रियापद आहे. मग मारण्यासाठी आपण किल हा शब्द वापरतो, KILL. मग त्याचं तिसरं रूप आहे किल्ड. बघा किल्ड. समवन मे हॅव किल्ड, कोणीतरी मारलं असावं. कुणाला, ऑब्जेक्ट का आहे, या प्राण्याला. मग त्यासाठी आपण धिस, आणि प्राणीसाठी आपण शब्द वापरतो ॲनिमल. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये तयार झालेलं आहे. समवन मे हॅव किल्ड धिस ॲनिमल, कोणीतरी या प्राण्याला मारले असावे, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तो त्याची छत्री आणायला विसरला असावा. बघा एखादी व्यक्ती, आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, एखादी व्यक्ती ओली होत चाललेली असेल, भिजत चाललेली असेल पावसात, तर आपण लगेच म्हणतो की एखाद्या वेळेस तो त्याची छत्री आणायला विसरला असावा. मग आता हे वाक्यसुद्धा याच्यामध्ये कर्ता कोणता आहे, तो हा कर्ता आहे. मग त्यासाठी आपण इंग्रजीत ही वापरतो, ही. त्यानंतर आपल्याला लगेच कर्त्यानंतर काय घ्यायचं आहे, मे हॅव. नंतर लक्षात ठेवायचं की लगेच मे हॅव नंतर आपल्याला क्रियापद बघायचं. क्रियापद इथे विसरला, आणि इथे दोन क्रियापदं आलेले आहेत बघा. आणायला, आणणे यासाठी हे आणणे हे मूळ क्रियापद आहे, त्यासाठी ब्रिंग वापरतो, आणि विसरला त्यासाठी फॉरगेट हा शब्द वापरतो. हे दोन क्रियापदं इथे आलेली आहेत. मग आता आपण त्यापैकी ह्या क्रियापदाचं काय घेणार आहोत, तिसरं रूप घेणार आहोत. विसरला म्हणजेच फॉरगेट. मग फॉरगेट त्याचं तिसरं रूप आहे फॉरगॉटन. पहिलं रूप आहे फॉरगेट, दुसरं फॉरगॉट, आणि तिसरं आहे फॉरगॉटन. आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, फॉरगॉटन. FOR फॉरगॉटन. ही मे हॅव फॉरगॉटन, तो विसरला असावा. काय विसरला असावा, त्याची छत्री आणायला. म्हणून आपण इथे घेणार आहोत टू ब्रिंग हीज, त्याची, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, हीज. आणि छत्रीसाठी आपण वापरतो अम्ब्रेला. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. ही मे हॅव फॉरगॉटन टू ब्रिंग हीज अम्ब्रेला, तो त्याची छत्री आणायला विसरला असावा. बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. ही मे हॅव फॉरगॉटन टू ब्रिंग हीज अम्ब्रेला. आता एक लक्षात ठेवायचं की दोन जर क्रियापदं असले तर त्यापैकी कोणत्या क्रियापदाचं आपण घेतलेलं आहे ते विसरला असावा, केलं असावं, असं ज्याला जोडून असते त्याचं आपण तिसरं रूप इथे
घेतलेलं आहे। आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, बस बस स्टॉपवरून निघाली असावी। बघा हे वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला कुठे बाहेर जायला निघालो तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की आता बस तर बस स्टॉपवरून निघाली असावी, म्हणजे आता ते आपल्याला मिळणार नाही अशा प्रकारचा याचा अर्थ होतो। म्हणजे आपण शक्यता सांगतो पण कदाचित केव्हा केव्हा आपल्याला ती मिळालेली पण असते। मग आता हे जे सेंटेन्स आहे बस बस स्टॉपवरून निघालेली असावी, तर हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स मी वर जे स्ट्रक्चर दिलेलं आहे ते स्ट्रक्चर वापरून मे हॅवचा उपयोग करून हे वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि ह्याचे ट्रान्सलेशन मग कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। आता मे हॅव म्हणजे शक्यता, यासाठी मग या अशा प्रकारची बरीच वाक्य रोजच्या बोलण्यातील तुम्ही यावरून तयार करू शकता, वर जे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यावरून। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मे हॅवचा उपयोग हा रोजच्या जीवनामध्ये इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते शिकलो। तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।